मी मंजिरी मराठे. अडीचच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सिंगापूरचे राष्ट्रपती डॉक्टर टोनी टॅन केंग याम यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा. द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर. कर चुकवेगिरी आणि काळा पैसा प्रकरणी 60 जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू. अर्थमंत्री अरुण जेटली. बिहारमध्ये सत्ता स्थापनेचा नितीश कुमार यांचा दावा. मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची जनता दल संयुक्तमधून हकालपट्टी. नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी नक्षलवादी प्रभावित राज्यांशी केंद्रीय गृहमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते भारत 2015चं प्रकाशन. केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी जनहित विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप करत काँग्रेसकडून राज्यभर रास्ता रोको. आणि कैरो इथं फुटबॉल सामन्यापूर्वी संघर्ष. 22 जण ठार तर 35हून अधिक जखमी. आता सविस्तर वृत्त. सिंगापूरचे राष्ट्रपती डॉक्टर टोनी टॅन केंग याम हे 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये आज त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. भारताचे सिंगापूरशी चांगले संबंध आहेत. भारताच्या लुक ईस्ट ॲक्ट ईस्ट धोरणात सिंगापूरचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ व्हावेत आणि व्यापाराला चालना मिळून आर्थिक प्रगतीबरोबरच विकासाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. या दृष्टीनं ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. डॉक्टर याम यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचं स्वागत केलं. आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पर्धा परीक्षा आणि शालांत परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. शिक्षक आणि पालकांनीही परीक्षांविषयीचे अनुभव सरकारच्या संकेतस्थळावर पाठवावेत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. देशाबाहेरील काळा पैसा परत आणण्याबाबत सरकारनं आतापर्यंत 350 खात्यांची छाननी पूर्ण केली असून 60 जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्ली इथं दिली. उर्वरित खात्यांची तपासणी 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. काळ्या पैशाबाबत सरकार गेली 6 ते 7 महिने तपासकार्य करत असून बरीचशी नावं सरकारसमोर आली आहेत. आणखी नवीन काही खात्यांचा तपास अधिकारी करत आहेत. या संदर्भात गेल्या महिन्यात दाओस इथं स्विस अधिकाऱ्यांना आपण भेटलो होतो. यावेळी स्विसच्या अर्थमंत्र्यांचीही भेट घेतली. त्यावेळी आवश्यक ते अतिरिक्त पुरावे देण्याचं स्विस अधिकाऱ्यांनी मान्य केलं असल्याचं अरुण जेटली यांनी आज स्पष्ट केलं. आइडेंटिफाई करने के बाद लगभग 350 अकाउंट्स होल्डर्स ऐसे हैं जिनकी असेसमेंट पूरी हो चुकी है. पेनल्टी की कार्रवाई शुरू हो गई और 31 मार्च तक ये सब एसआईटी के ज्यूरिसडिक्शन के तहत जो सुप्रीम कोर्ट ने बनाई थी, जिसमें सुप्रीम कोर्ट के 2 रिटायर्ड जजेस हैं, ये रेवेन्यू विभाग कर रहा है. 350 के करीब की असेसमेंट पूरी हो चुकी है. बाकियों की असेसमेंट जो है वो 31 मार्च 2015 तक पूरी हो जाएगी. पेनल्टी और प्रोसिक्यूशन एक तरीका है अकाउंट होल्डर्स से को सजा दिलवाने का और उनसे अमाउंट लेने का. वो कार्रवाई चल रही है. इसमें अधिकतर नाम वही हैं जो भारत सरकार के पास या रेवेन्यू विभाग के पास पहले से है. सवाल नामों का नहीं है. नामों के साथ साथ उन नामों के अकाउंट्स की एविडेंस और एविडेंस इन एडिशन टू द स्टोलन डेटा चाहिए ताकि पुख्ता केस बन पाए. केवल नाम है, उससे पर्याप्त कार्रवाई अदालत में नहीं हो पाएगी. माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत 2015 या संदर्भ पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या पुस्तकाला मोठी परंपरा असून यातून देशाबाबतची विश्वासार्ह माहिती मिळते अशा शब्दात जेटली यांनी या पुस्तकाचं कौतुक केलं. या पुस्तकात केंद्र सरकारच्या विविध महत्वाकांक्षी योजनांबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पुस्तकाचं हे 59वं वर्ष आहे. या पुस्तकाची लोकप्रियता वाढत आहे. यंदा या पुस्तकाच्या 1 लाखापेक्षा जास्त प्रती छापण्यात आल्या असून पुस्तकाची किंमत ₹350 आहे. सध्या हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहे. आगामी काळात इतर प्रादेशिक भाषांमध्येही हे पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव विमल जुल्का यांनी सांगितलं. बिहारमध्ये जनता दल संयुक्तचे विधिमंडळ नेते नितीश कुमार यांनी आज राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेसाठी दावा केला. यावेळी जनता दल संयुक्तचे अध्यक्ष शरद यादव आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव त्यांच्या समवेत होते. बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची जनता दल संयुक्तमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते केसी त्यागी यांनी आज पाटणा इथं पत्रकार परिषदेत दिली. बिहार विधानसभेतल्या 243 पैकी 130 सदस्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला आहे. नितीश कुमार यांना जनता दल संयुक्तचे सभागृहातील नेते म्हणून मान्यता दिली असून मांझी यांना पायउतार होण्याचे निर्देश काल देण्यात आले. मात्र मांझी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. आवश्यकता भासल्यास भाजपाचं समर्थन घेण्यात येईल असं जीतनराम मांझी यांनी सूतोवाच केला आहे. मांझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याबद्दल काँग्रेसनं टीका केली आहे. बिहारमधील राजकीय पेच कशाप्रकारे संपुष्टात येणार हे आता सर्वस्वी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. नक्षलवादाविरुद्धची लढाई अधिक तीव्र करण्याच्या हेतूनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची नक्षल प्रभावित छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओदिशा या 4 राज्यांच्या प्रतिनिधींची आज बैठक होत आहे. बस्तरच्या दाट जंगलात आणि दुर्गम भागातील नक्षलवाद विरोधी मोहिमेवर विशेष लक्ष देण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. तसंच राज्य पोलीस दल आणि केंद्रीय अर्धसैनिक दल यांच्यात सहकार्य आणि समन्वय वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. त्यांच्यातील समन्वय वाढल्यास नक्षलवाद्यांना दुसऱ्या राज्यात जाऊन आश्रय घेता येणार नाही. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभागाचे प्रमुख यांच्यासह 4ही राज्यांचे मुख्य सचिव, पोलीस उपमहासंचालक, अर्धसैनिक दलाचे प्रमुख आणि गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासनं पाळली जात नाहीत आणि जनहित विरोधी निर्णय राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार आणि युती सरकारच्या वतीनं घेतले जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यात ठिकठिकाणी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पालघर जिल्ह्यातल्या मनोर इथल्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरची वाहतूक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत जवळपास अर्धा तास रोखून धरली होती. तर ठाण्यात 3 हात नाका इथं मुंबई नाशिक महामार्ग रोखून धरण्यात आला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हे सरकार उद्योजकांचा फायदा पाहत असून शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. पालघर आणि ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून महामार्गावरची वाहतूक पूर्ववत केली. धुळे जिल्ह्यात साक्री, धुळे, शिरपूर, सिंदखेडा तालुक्यात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पोपटराव सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा रास्ता रोको केला. शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त आणि गारपीट शेतकऱ्यांना तातडीने मोठ्या प्रमाणात मदत दिली पाहिजे. ती आज मदत मिळत नाही. कापसाला, कांद्याला 5,000 रुपये आणि हमी भाव दिला पाहिजे. वाशिम इथंही काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. सर्वसामान्य जनता, दुष्काळात होरपळत असणारा शेतकरी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पुण्यातही शहर काँग्रेसच्या वतीनं बालगंधर्व चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने आणि त्या ठिकाणी राज्य सरकारने भरमसाठ अशा प्रकारची आश्वासनं दिली. आपण पाहतोय कामगारांच्या विरोधात कायदे केले जातात. त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात. दुष्काळी शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही रिलीफ दिला जात नाही. म्हणून या सरकारला झोपेतनं जागा करायची वेळ आलेली आहे. ती या निदर्शनाच्या मार्फत आम्ही करतोय. मेक इन महाराष्ट्र हे एक स्वप्न नसून पथदर्शी कार्यक्रम आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात भरीव काही घडणार नाही तोपर्यंत मेक इन इंडिया बनू शकणार नाही असं प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत केलं.
इंडियन मर्चंट चेंबरच्या वतीनं आयोजित एका परिषदेत देसाई बोलत होते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांपुढे असलेल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं करण्याच्या उपाययोजनांची चर्चा या परिषदेत करण्यात आली. माहिती तंत्रज्ञान, उत्पादन, वस्तू आणि सेवा याविषयी सरकारनं नवीन धोरण तयार केलं असून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असं देसाई यांनी यावेळी सांगितलं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांपुढील समस्या आणि त्यावरील उपाय यांचा समावेश असणाऱ्या एका पुस्तकाचं प्रकाशन सुभाष देसाई यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. औरंगाबाद महानगरपालिकेनं उभारलेल्या हैदराबाद मुक्तीसंग्राम मराठवाड्याची अस्मिता या दालनाचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. मराठवाड्यानं स्वातंत्र्यासाठी, सामाजिक न्यायासाठी आणि पाण्यासाठी नेहमीच संघर्ष केला आहे. हा संघर्ष थांबवण्याची जबाबदारी सरकारची असून यासाठी युती सरकार कटिबद्ध राहील अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम हा तरुणांना कायम स्फुरण देत राहील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. बेळगावी करायला परवानगी दिली तर माझ्या या संभाजीनगरचं नाव घ्यायला, औरंगाबादेचं संभाजीनगर करायला तर परवानगी मिळू शकत नाही आपल्याला. आणा राज्य सरकारमध्ये तो ठराव आणा ना. केंद्राची परवानगी पाहिजे तर जा केंद्रामध्ये, घेऊ ना तिकडनं परवानगी. पण हे औरंगाबाद याच्या पुढे होता कामा नये. हे संभाजीनगर आणि आपल्या विमानतळाचं नाव सुद्धा छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं झालं पाहिजे. या प्रसंगी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील काही वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुंबई पश्चिम उपनगरात अंधेरी इथं विस्तीर्ण परिसरात असलेल्या हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या अमृत महोत्सव सांगता समारोहाचं काल आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल चे विद्यासागर राव आणि निवृत्त न्यायाधीश BN श्रीकृष्ण हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा विषयालाही या शाळेनं विशेष महत्त्व दिलं आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची टेनिस कोर्ट्स, उच्च दर्जाचं क्रिकेट मैदान, बास्केटबॉल, बेसबॉल, फुटबॉल या खेळांसाठी मैदान आणि प्रशिक्षक असलेल्या या शाळेत देशभरातले अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांशी लढा देणारे आदिवासी बांधव होते. हा समाज लढवय्या आहे. त्यांनी निसर्ग जिवंत ठेवला आहे. या आदिवासींना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याची गरज असून त्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं. ते काल उत्तन इथल्या रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये आयोजित वनवासी कल्याण आश्रमाच्या व्हिजन डॉक्युमेंट 2020 या राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी केंद्रीय आदिवासी मंत्री जुआल ओरम, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी तसंच 16 राज्यातून आलेले 100हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. प्रदूषण आधुनिक युगाला भेडसावणारी एक सर्वव्यापी समस्या. जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, भूमी प्रदूषण थेट सजीवांच्या आयुष्याला झाकोळून टाकणारी. या समस्येचं गांभीर्य, दुष्परिणाम आणि संभाव्य उपायांवर प्रकाशझोत टाकणारी मुलाखत मालिका 11, 12 आणि 13 फेब्रुवारीला रात्री 9:30च्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. लोकसहभागातून ग्रामविकास झाला पाहिजे असं मत ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. समर्थ भारत व्यासपीठातर्फे ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या सरपंच परिषदेत ते बोलत होते. सरपंच या नात्यानं तळागाळातील समाजाचा विकास करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. त्याचा उपयोग करत समाजाचा विकास करा असं आवाहनही त्यांनी केलं. ग्रामीण भागात शेतीपूरक आणि जोडधंदे सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बायोगॅस प्रकल्प, सेंद्रिय शेतीचा वापर वाढवण्याची सूचनाही त्यांनी केली. पंचायत राज व्यवस्थेत सरपंच हा महत्त्वाचा घटक आहे. सरपंचांना काही अडचणी असल्यास त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. प्रत्येक गाव समृद्ध बनवण्याची जबाबदारी सरपंचांची आहे याची जाणीवही त्यांनी करून दिली. रायगड जिल्ह्यात होत असलेल्या सामाजिक बहिष्कार आणि वाळीत प्रथा निर्मूलनासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी केलं. अलिबागमध्ये काल सामाजिक बहिष्कार आणि वाळीत प्रथा निर्मूलन परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक बहिष्कार आणि वाळीत टाकण्याच्या घटनांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सामाजिक अस्वस्थता निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. या संदर्भात गाव पातळीवर चर्चा करून ही प्रकरणं मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
गाव पातळीवर ही प्रकरणं न मिटल्यास जिल्हा प्रशासनाकडून कठोर कारवाईची भूमिका घेतली जाईल असंही भांगे यावेळी म्हणाले. या परिषदेला माजी आमदार विवेक पंडित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वाळीत प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कायदा व्हावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली. काल महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि बार्टी संस्थेच्या वतीनं जात पंचायतीला मूठ माती या परिषदेत अविनाश पाटील बोलत होते. कोकणातील या चौथ्या परिषदेसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील वाळीत प्रकरणातील पीडित कुटुंब उपस्थित होती. त्यांनी यावेळी आपले अनुभव सांगितले. यावेळी बार्टीचे उपायुक्त राम टेके, माजी पोलीस आयुक्त अशोक धिवरे, हमीद दाभोलकर, कृष्णा चांदगुडे, महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. स्वाईन फ्लू संदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक घेतली. स्वाईन फ्लूवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचं सांगत केवळ उपचार हाच यावर उपाय नसून सर्वांच्या सहभागातून याबद्दल योग्य ते मार्गदर्शन, जनजागृती करणं गरजेचं असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. यावर्षीचा विदर्भरत्न पुरस्कार डॉ. राणी अभय बंग, अरुण मोडखरे आणि अमरावतीच्या रझिया सुलतान यांना, तर नागपूर रत्न पुरस्कार डॉ. चंद्रकांत मेहर यांना काल देण्यात आला. समर्थ स्मारक समितीच्या वतीनं हे पुरस्कार दिले जातात. प्रवीण दटके प्रमुख पाहुणे म्हणून तर डॉ. पंकज चहांदे अध्यक्ष या नात्यानं कार्यक्रमाला उपस्थित होते. मानवनिर्मित प्रश्न केवळ कायद्यानं, शिक्षणानं किंवा धर्मानं सुटणार नाहीत. त्यासाठी समाजाच्या संवेदना जागृत करण्याची गरज असल्याचं मत डॉ. राणी बंग यांनी यावेळी व्यक्त केलं. समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी मद्य, तंबाखू आदी अंमली पदार्थांवर कायद्यानं बंदी आणि या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचं मत रझिया सुलतान यांनी यावेळी व्यक्त केलं. भारत रंग आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाला कालपासून देशभरात सुरुवात झाली. नवी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीनं आयोजित या 17व्या महोत्सवात 12 विविध देशांचे नाट्यसंघ संपूर्ण भारतात नाट्यप्रयोग सादर करतील. या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा एक भाग म्हणून औरंगाबादमध्येही 5 नाटकांचं सादरीकरण होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी.ए. चोपडे यांच्या हस्ते काल या महोत्सवाचं उद्घाटन झालं. हा महोत्सव 12 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून यात मालदा, पश्चिम बंगालचं गंभीरा, कोलकात्याचं कलिगुला, नेपाळचं राष्ट्रमॅन, भोपाळचं जिंदगी और जॉक आणि अमेरिकेचं द कम्प्लीट अँड कंडेन्स स्टेट हे नाटक सादर होईल. राज्याच्या महिला आणि बालकल्याण तसंच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बेटी बचाव बेटी पढाव आणि जलयुक्त शिवार अभियान या योजनांची काल नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली. नाशिक जिल्ह्यात नांदगाव येवला इथं मुलींचा जन्मदर 1856 इतका असून तो वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न होणं आवश्यक आहे. तसंच जिल्ह्यातल्या अंगणवाड्यांपैकी 640 अंगणवाड्यांना जागा नाही. त्यासाठी सिमेंटच्या तयार इमारती देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. बेटी बचाव बेटी पढाव योजनेसाठी सर्व अंगणवाड्यांच्या सेविकांची मदत घेतली जाणार असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे काम अग्रक्रमानं पुढे नेणार असल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं. ज्येष्ठ समाजसेवक आणि स्वातंत्र्यसैनिक बाबा आमटे यांची आज 7वी पुण्यतिथी. समाजाकडून उपेक्षित असलेल्या कुष्ठरोग्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांनी आनंदवनची स्थापना केली. आनंदवनमुळे अनेक कुष्ठरोगी स्वतःच्या पायावर उभं राहून सन्मानानं जीवन जगत आहेत. बाबा आमटे स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झाले होते. वन्यजीवन संरक्षणाच्या क्षेत्रातही त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. गांधी शांती पुरस्कारासह अनेक महत्त्वाच्या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. समाजातील उपेक्षित घटकांसाठी आयुष्य वेचणाऱ्या समाजसेवकाला शतशः अभिवादन. मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914ला वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथल्या सधन कुटुंबात झाला. नागपूर विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेऊन ते वकील झाले. रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आश्रमाला बाबा आमट्यांनी भेट दिली. शांतिनिकेतनच्या या भेटीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. पुढे महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्यावर गांधीजींच्या सत्यनीती आणि निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीनं प्रभावित होऊन दीनदलितांच्या सेवेसाठी काम करण्याचं त्यांनी ठरवलं.
गांधीजींनी त्यांना अभय साधक ही पदवी दिली. 1952 साली चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनची स्थापना केली. प्रत्येक कुष्ठरोग्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या कार्यासाठी डेमियन हटन या अत्युच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं तसंच संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. त्याचबरोबर पद्मविभूषण, पद्मश्री यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. ज्वाला आणि फुलं, उज्ज्वल उद्यासाठी आणि माती जागविल त्याला मात ही विविध पुस्तकंही बाबांनी लिहिली. 9 फेब्रुवारी 2008 साली वरोडा इथल्या निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगानं त्यांचं निधन झालं. आपल्या कार्यामुळे असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांनी प्रेरणा दिली. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन हे कार्य पुढे चालू ठेवावं हीच त्यांना आजच्या दिवशी श्रद्धांजली. संस्कृत भारतीने ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं काल मुंबईत संस्कृत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाचं उद्घाटन शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झालं. संस्कृत भाषेच्या उन्नतीसाठी आमचं सरकार वचनबद्ध आहे असं विनोद तावडे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितलं. संस्कृत भाषेची उपयोगिता या विषयावर परिसंवाद झाला. तसंच 3 संस्कृत नाटकांचं सादरीकरण झालं. इथं मांडण्यात आलेल्या संस्कृत ग्रंथ प्रदर्शनीला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी संस्कृत ग्रंथांची विक्रमी विक्री झाल्याचं आयोजकांनी सांगितलं. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या निवृत्त प्रमुख डॉ. गौरी माहुलीकर यांनी संस्कृत अध्यापनातल्या सुधारणांसंदर्भात या संमेलनात प्रस्ताव मांडला. संस्कृतच्या प्रचार प्रसाराचं अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या देशभरातल्या अनेक संस्था आणि प्रकाशकांनी या संमेलनात भाग घेतला. आजच्या आधुनिक युगातही ग्रंथांचं महत्त्व कमी झालं नसून ग्रंथसंपदेमुळे संस्कृती टिकून आहे. ग्रामीण भागात याचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचं असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सदानंद देशमुख यांनी काल व्यक्त केलं. बुलडाणा इथं आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वाचन संस्कृती वाढीस लागावी या दृष्टिकोनातून दरवर्षी ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. ग्रामीण भागात वाचक आहेत पण ग्रंथ उपलब्ध नाहीत. यासाठी शासनानं तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ग्रंथ ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी लेखिका ताराबाई शिंदे यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीमध्ये ज्ञानेश्वरी तसंच भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. या दिंडीत विद्यार्थी, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल. एसटी नफ्यात चालावी म्हणून उपाययोजना करणार असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन संदर्भात कोल्हापूर इथं काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिंचेकर आदी उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी, एसटी कॅन्टीन, स्वच्छतागृह अशा अनेक विषयांवर शासन स्तरावर विचार सुरू असल्याचं रावते यांनी सांगितलं. पश्चिम महाराष्ट्रातील एसटी इथेनॉलवर आणि मुंबई पुण्यातील एसटी बसेस सीएनजीवर चालवता येतील का याबाबत विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. कैरो इथं एका फुटबॉल सामन्यापूर्वी सुरक्षा रक्षक आणि सामन्याची तिकीटं मिळू न शकलेले फुटबॉलप्रेमी यांच्यात झालेल्या संघर्षात किमान 22 जण ठार तर इतर 35हून अधिक जण जखमी झाले. इजिप्त प्रीमियर लीगच्या सामन्यापूर्वी तिकीटं न मिळाल्यामुळे 10,000 प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. काहींनी पोलीस वाहनांना आगी लावल्या. त्यांना हुसकावून लावताना झालेल्या चेंगराचेरीत 22 जण ठार झाल्याचं इजिप्तच्या गृह मंत्रालयानं सांगितलं. 3 वर्षांपूर्वी अशाच एका फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात 70 जण ठार झाल्यानंतर सामन्यासाठीची प्रेक्षकांची संख्या इजिप्तच्या सरकारनं मर्यादित ठेवली आहे. त्यामुळे अनेक फुटबॉलप्रेमींना तिकीटं मिळू शकली नाहीत. क्रिकेट विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यांमध्ये आज एकूण 4 सामने होत आहेत. त्यात न्यूझीलंड विरुद्ध झिम्बाब्वे, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, पाकिस्तान तसंच इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज असे सामने होणार आहेत. दरम्यान ॲडलेड इथं काल झालेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सराव सामना ऑस्ट्रेलियानं 106 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा पर्याय स्वीकारला. ग्लेन मॅक्सवेलच्या 57 चेंडूंमध्ये 122 धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियानं समोर ठेवलेलं 372 धावांचं आव्हान भारतीय संघाला पेलता आलं नाही. भारतीय संघाला 265 धावांमध्ये गुंडाळत ऑस्ट्रेलियानं विजय संपादन केला. विश्वचषकाच्या आधी होणाऱ्या या सराव सामन्यात भारतीय संघाचा एवढ्या मोठ्या फरकानं झालेला पराभव भारतीय क्रिकेट शौकीनांसाठी चिंतेचा आहे.
हवामान. येत्या 24 तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सिंगापूरचे राष्ट्रपती डॉ. टॉनी टॅन केंगयाम यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा. द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर. कर चुकवेगिरी आणि काळा पैसा प्रकरणी 60 जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू. अर्थमंत्री अरुण जेटली. बिहारमध्ये सत्ता स्थापनेचा नितीश कुमार यांचा दावा. मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची जनता दल संयुक्त म्हणून हकालपट्टी. नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी नक्षलवादी प्रभावित राज्यांशी केंद्रीय गृहमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते भारत 2015चं प्रकाशन. केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी जनहित विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप करत काँग्रेसकडून राज्यभर रास्ता रोको. आणि कैरो इथं फुटबॉल सामन्यापूर्वी संघर्ष. 22 जण ठार तर 35हून अधिक जखमी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.